मुंबईत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा। पुढील 5 दिवस मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा हवामान खात्याचा इशारा। तर संपूर्ण किनारपट्टीवर 35 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार। थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या लोणावळ्याला पावसाने झोडपलं। गेल्या 24 तासात 66 मिलीमीटर पावसाची नोंद। बंगळुरूमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळालाय। 36 तासात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर। तर मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साठल्याचं चित्र। हिंगोली जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता। शेतकरी मात्र चिंतेत। अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपलं। विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। मान्सून पुढील 4 ते 5 दिवसात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। पावसाला पोषक वातावरण असल्याने वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो। हवामान विभागाचा अंदाज। गोवा राज्यातही पावसाचा हाहाकार। पणजी शहराला पावसाने झोडपलं। बाजारपेठेमध्ये देखील शिरलं पाणी। तर मुसळधार पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ। पुणे शहराला आजही ऑरेंज अलर्ट। पुणे वेधशाळेने दिला इशारा। शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा। तर आज सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण। पिंपरी चिंचवड शहराला पावसाने झोडपलं। गेल्या 24 तासात 93.5 मिलीमीटर पावसाची नोंद। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। नवी मुंबईमध्ये काल विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। भिवंडी शहरासह ग्रामीण भागालाही काल पावसाने झोडपलं। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। राज्यासह मुंबईमध्ये आजपासून 24 मे पर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। साताऱ्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। नाल्यांची साफसफाई न झाल्याने अनेक घरांसह दुकानात पाणी। नागरिकांचं मोठं नुकसान। पैठणमध्येही काल वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पुणे विमानतळावर जोरदार पावसामुळे पाणी साचलं। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे। मीरा भाईंदरमध्ये काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना। पैठणमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। थेरगाव परिसरात टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, लसूण पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी मात्र चिंतेत। हिंगोलीमध्येही काल जोरदार पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने हळद पिकाचं मोठं नुकसान। शेतकरी चिंतेत। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। अनेक गावात वीज पुरवठा खंडित। झाड कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अहिल्यानगर शहरासह परिसरात तिसऱ्या दिवशीही वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। रात्री अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याने पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ। वसई विरारमध्ये देखील काल जोरदार पाऊस। अचानक अवकाळी पावसामुळे आंबा, केळी, पपई पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पिंपरी चिंचवड शहरात काल जोरदार पावसाची हजेरी। काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। सोलापूरमध्ये शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाला सुरुवात। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी। अचानक आलेल्या पावसामुळे सोलापूरकरांची उडाली तारांबळ। भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचं आगमन। अचानक वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन। शेती पिकांना पावसाचा फटका। रत्नागिरीत पावसाची दमदार एंट्री। विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात।
किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.